नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण शेतात दिवस-रात्र घाम गाळतो, पुन्हा पावसाची पर्वा न करता पीक पिकवतो. पण जेव्हा हा माल आपण बाजारात नेतो, तेव्हा व्यापारी किंवा दलाल आपल्या मालाला कवडीमोल भाव देतात. कष्ट आपले, जमीन आपली, भांडवल आपले आणि नफा मात्र मधले दलाल कमावतात. पण मित्रांनो, हे चित्र आता बदलू शकतं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणताही दलाल न ठेवता आपल्या शेतीमाल थेट ग्राहकांच्या हातात देऊन दुप्पट नफा कसा मिळवायचा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ तुमचे उत्पन्न बदलू शकतो. थेट विक्री करण्यासाठी आपल्याला काही सोप्या गोष्टी कराव्या लागतील. पहिली गोष्ट म्हणजे शहरातील सोसायट्यांशी संपर्क साधा. शहरामध्ये मोठ्या सोसायट्या असतात, जिथे शेकडो कुटुंबे एकत्र राहतात. अशा सोसायट्यांच्या कमिटीशी किंवा प्रमुखांशी संपर्क करून त्यांच्याशी बोला. त्यांना सांगा की आम्ही थेट शेतातून आलेला ताजा आणि चांगला माल तुम्हाला देऊ. शनिवारी किंवा रविवारी सुट्टीच्या दिवशी त्यांच्या सोसायटीच्या आवारात गाडी लावून माल विकण्याची परवानगी त्यांच्याकडून मिळवू शकता. शहरातील लोकांना थेट शेतातून आलेला ताजा भाजीपाला आणि फळे खायला आवडतात. त्यामुळे ते बाजारापेक्षा जास्त भाव देऊन तुमचा माल लगेच खरेदी करतील. दुसरी गोष्ट, सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपचा स्मार्ट वापर करून. सुरुवातीला जे ग्राहक तुमच्याकडून माल घेतील त्यांचे मोबाईल नंबर घ्या आणि एक व्हॉट्सॲप ग्रुप बनवा. तुमच्या शेतात उद्या कोणता माल निघणार आहे त्याचे फोटो आणि भाव आदल्या दिवशीच ग्रुपवर टाका. लोकांना सांगा की तुम्हाला काय हवे आहे ते आधीच बुक करा. यामुळे तुम्हाला बाजारात जाऊन गिऱ्हाईक शोधायची गरज पडणार नाही. तुमच्या ऑर्डर्स घरबसल्या तयार असतील. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मालाची प्रतवारी आणि स्वच्छता. जेव्हा आपण थेट ग्राहकाला माल विकतो, तेव्हा तो माल स्वच्छ धुवून नीट निवडून दिला पाहिजे. वजनात अजिबात गडबड करू नका. एखाद्या वेळी 2 पैसे कमी मिळाले तरी चालेल, पण ग्राहकांचा विश्वास तुटला नाही पाहिजे. एकदा ग्राहकाला तुमच्या मालाची सवय झाली की तो इतर ठिकाणचा माल घेणारच नाही. चौथी गोष्ट, व्हॅल्यू ॲडिशन म्हणजेच मूल्यवर्धन. जर तुम्ही साधा गूळ विकण्याऐवजी त्याचे अर्धा किलो किंवा 1 किलोचे सुबक पॅकिंग करून विकले किंवा भाजीपाला छोट्या छोट्या नेटच्या पिशव्यामध्ये पॅक करून विकला, तर लोक त्याला ब्रँडेड माल समजून आनंदाने जास्त पैसे देतात. साध्या मालाला थोडे पॅकेजिंगचे रूप दिले की तुमची किंमत दुप्पट होते. पाचवी आणि शेवटची गोष्ट म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी किंवा गट तयार करा. जर तुम्हाला एकट्याला शहरात जाऊन माल विकणे शक्य नसेल, तर गावातील 4 ते 5 तरुण शेतकऱ्यांनी एकत्र या. आठवड्यातून एक जणाने शहरात माल घेऊन जाण्याची जबाबदारी घ्या. यामुळे वाहतुकीचा खर्च कमी होईल आणि सगळ्यांचा माल वेळेवर विकला जाईल. शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला फक्त शेतकरी राहून चालणार नाही, तर स्वतःचा माल स्वतः विकणारा व्यापारी व्हावं लागेल. दलालांची साखळी तोडल्याशिवाय आपल्या कष्टाला योग्य किंमत मिळणार नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुमच्यापैकी कोणी असा थेट विक्रीचा प्रयोग आधी केला आहे का? कमेंट करून मला नक्की सांगा. हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर देखील करा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद. आणि तुम्हाला जर शेतीविषयक बाजारभाव पाहायचे असतील, तर आपल्या या चॅनलवर बाजारभाव देखील आपण वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा. नुसताच व्हिडिओ बघू नका, आल्यासारखा चॅनलला सबस्क्राईब देखील करून जा. आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तेव्हा पुन्हा भेटूयात असाच एका नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.